जसा आपल्याला आपला परमेश्वर आहे, या जगाचा करता करविता आहे, त्याचप्रमाणे या जगाचा करता करविता, या जगाचा पालनहार दाखवणारे आपल्या घरात आपले दोन मोठे देव आहेत. आणि त्या देवांना आपण आई आणि बाबा बोलतो. त्या आई बाबांनी आपल्याला या जगात आणलं, हे समस्त जग दाखवलं, चांगलं वाईट सर्व काही शिकवलं. त्याच आई बाबांसाठी कोणी श्रावण झाला, कोणी राम झाला, कोणी श्रीकृष्ण झाला, तर काही भ्रष्ट मनाचे जे आपल्या आई वडिलांना तुच्छ मानतात, आपल्या आई वडिलांना आपल्या जवळ ठेवत नाही, त्यांना आम्ही आता एका शिकवण देणार आहोत. आमचे साई भक्त श्री संदेश आपल्याला एका गाण्यातून तो संदेश देणार आहे. विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला, आई बापाला विसरू नको रे आई बापाला, दिलवली झाली काया काया झिजवून तुझ्या शिरावर धरली कृपेची छाया रे येणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला
हे जग दाखवलं, ज्यांनी पोटाला अन्न दिलं, अंगाला वस्त्र दिलं, ते आईबाप. ते आज तुम्हाला नको झालं पाहिजे, ते नसते तर तुमचं अस्तित्व नसते हे लक्षात ठेवा. आईबाप म्हणजे आभार आणि धरती. आईबाप म्हणजे जीवन. तुला गेलेलं बायका पोर गणगोत्र परिवार गणगोत्र बायका पोर गणगोत्र परिवार गेलेलं बायका पोर गणगोत्र परिवार तुला गेलेलं बायका पोर गणगोत्र परिवार मायेचा बाजार संताने गुरबटलेला हा मायेचा बाजार मायेचा बाजार मायेचा बाजार जीवनामधली अनमोल संधी जीवनामधली अनमोल संधी जीवनामधली अनमोल संधी नको घालवू वाया काया भिजून तुझ्या शिरावर धरली शुभेची काय वेड्या आई बाप जिवंत असता नाही केली तू सेवा मिळावरती कशाला म्हणतो रे देवा देवा मिळावरती कशाला म्हणतो रे देवा देवा मिळावरती कशाला म्हणतो रे देवा देवा लाडूचे पंक्ती बसवती लाडूच्या पंक्ती बसवती नंतर तू जेवाया काया जिजून तुझ्या शिरावर धरली तुझे काय रे वेड्या मिळणार नाही तुला काया काया भिनून तुझ्या शिरावर धरली तुझे काय रे वेड्या मिळणार नाही तुला बाबा मिळणार नाही तुला बाबा मिळणार नाही तुला बाबा काया भिनून तुझ्या शिरावर धरली तुझे काय रे वेड्या